महाराष्ट्र पोलीस दलात शिपाई म्हणून रुजू होणं हे खूप जणांचं स्वप्न असतं, बरोबर ना? ही फक्त एक नोकरी नाहीये, तर समाजाची सेवा करण्याची, लोकांच्या सुरक्षेची एक फार मोठी जबाबदारी आहे. चला तर मग आज आपण याच सन्माननीय करिअरकडे जाणारा रस्ता कसा आहे ते सविस्तर पाहूया. तर पोलीस शिपाई व्हायचंय, खूपच छान. पण हा प्रवास नेमका असतो कसा? कोणते टप्पे येतात? काय तयारी करावी लागते? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण एकदम सोप्या आणि सरळ भाषेत समजून घेऊ. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी की हे वर्दी म्हणजे फक्त एक गणवेश नाही. या वर्दीसोबत येते ती संपूर्ण महाराष्ट्राच्या सुरक्षेची एक प्रचंड मोठी जबाबदारी. हा एक सन्मान आहे आणि तितकीच मोठी जबाबदारी सुद्धा आहे. ठीक आहे, चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. कोणत्याही मोठ्या प्रवासाची पहिली पायरी कोणती असते? तर ती म्हणजे पात्रता. आधी हे तपासावं लागेल की आपण या पदासाठी पात्र आहोत की नाही. बरं, पात्रतेच्या दोन मुख्य गोष्टी बघूया. पहिली आहे शिक्षण. यासाठी किमान 12वी पास असणं गरजेचं आहे. आणि दुसरी अट आहे वयाची, जी सर्वसाधारण गटासाठी 18 ते 28 वर्ष आहे. अर्थात जे आरक्षित प्रवर्गात येतात त्यांना नियमानुसार वयात सुलभता दिली जाते. पोलीस दलात शारीरिक फिटनेसला खूपच जास्त महत्त्व आहे. इथे पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी वेगवेगळे निकष आहेत, हे लक्षात घ्या. पुरुषांसाठी किमान उंची 165 सेंटीमीटर, तर महिलांसाठी 155 सेंटीमीटर असणं आवश्यक आहे. आणि हो, पुरुषांसाठी छातीचा निकषही महत्त्वाचा आहे. जर तुम्ही पात्र असाल तर पुढचा टप्पा येतो तो निवड प्रक्रियेचा. ही प्रक्रिया म्हणजे एक प्रकारची खरी कसोटीच आहे, जी सर्वोत्तम उमेदवारांना निवडण्यासाठी तयार केली गेलेली आहे. चला पाहूया यात नक्की काय काय असतं. ही संपूर्ण निवड प्रक्रिया आहे ना, ती मुख्यत्वे 4 टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. सगळ्यात आधी होते शारीरिक चाचणी, मग लेखी परीक्षा, त्यानंतर तुमच्या सगळ्या कागदपत्रांची पडताळणी आणि शेवटी एक वैद्यकीय चाचणी. हे 4ही टप्पे यशस्वीपणे पार करणं खूप गरजेचं आहे. पहिला टप्पा शारीरिक चाचणी. इथे उमेदवाराची शारीरिक क्षमता तपासली जाते. यात धावणे, लांब उडी आणि गोळाफेक यांसारख्या गोष्टी असतात. इथे तुमचा स्टॅमिना आणि ताकद पणाला लागते. शारीरिक चाचणी पार केली की मग येते लेखी परीक्षा. ही परीक्षा 100 गुणांची असते आणि यात 4 मुख्य विषय असतात: सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरण. या 4ही विषयांवर समान लक्ष देणं खूप खूप महत्त्वाचं आहे. ओके, आता परीक्षा आणि तिचे टप्पे तर समजले, पण खरी कसोटी आहे ती तयारीची. यशस्वी होण्यासाठी योग्य दिशेने आणि सातत्याने तयारी कशी करायची याचा कानमंत्र आता आपण पाहूया. लेखी परीक्षेच्या तयारीसाठी आपलं लक्ष काही महत्त्वाच्या विषयांवर केंद्रित करावं लागेल, जसं की चालू घडामोडी, महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोल, राज्यशास्त्र, अगदी मूलभूत गणित आणि आपली तर्कशक्ती तपासणारी बुद्धिमत्ता चाचणी. आणि हा आहे यशाचा खरा मंत्र. रोज थोडा वेळ काढा. दिवसातून किमान 1 ते 2 तास अभ्यास आणि सोबतच शारीरिक सराव. हे सातत्य तुम्हाला इतरांपेक्षा नक्कीच पुढे घेऊन जाईल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, यात खंड पडू देऊ नका. बरं, या सगळ्या मेहनतीचं फळ काय? आणि या प्रक्रियेत सामील होण्यासाठी पहिलं पाऊल कसं उचलायचं, म्हणजेच अर्ज कसा करायचा? चला आता याबद्दल माहिती घेऊया. पोलीस शिपाई म्हणून निवड झाल्यावर सुरुवातीला साधारणपणे 25,000 ते 35,000 रुपये इतका मासिक पगार मिळतो. ही तुमच्या मेहनतीची आणि समर्पणाची पहिली पोचपावतीच म्हणायला हवी. आणि हो, फक्त पगारच नाही, यासोबतच इतरही अनेक फायदे मिळतात. यात महागाई भत्ता, घरभाडे भत्ता यांसारखे भत्ते आणि इतर सरकारी सुविधांचा समावेश असतो, ज्यामुळे हे पद आणखी आकर्षक ठरतं. अर्ज करण्याची प्रोसेस तर आता खूपच सोपी झालीय. महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. तिथे ऑनलाईन अर्ज भरा आणि जी काय आवश्यक परीक्षा फी आहे ती जमा करा. झालं, तुमची पहिली पायरी पूर्ण. चला तर आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आतापर्यंत आपण सगळी प्रक्रिया समजून घेतली, नाही का? आता यशस्वी होण्यासाठी काही एकदम महत्त्वाच्या टिप्स पाहूया, ज्या तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोचायला नक्कीच मदत करतील. यशस्वी होण्यासाठी हे 4 मुद्दे एकदम लक्षात ठेवा. स्टॅमिना वाढवण्यासाठी रोज धावण्याचा सराव करा. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडून परीक्षेचा पॅटर्न आणि वेळेचं नियोजन समजून घ्या. रोज चालू घडामोडी वाचून सामान्य ज्ञानात अपडेट राहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, शारीरिक फिटनेस आणि अभ्यास यांच्यात योग्य बॅलन्स साधा, कारण दोन्हीही तितकेच महत्त्वाचे आहेत.
आणि शेवटी हे एक सोपं समीकरण नेहमी लक्षात ठेवा. उत्तम शारीरिक फिटनेस, प्रामाणिक अभ्यास आणि त्यात असलेलं सातत्य, या तिन्हींची बेरीज केली की यश निश्चित आहे. योग्य तयारीने तुम्ही नक्कीच निवडले जाल. खूप खूप शुभेच्छा.